चॅप्टरचं नाव आहे काय सांगा, काय सांगितलेलं? फ्रिक्शन. ओके, फ्रिक्शन चॅप्टरचं नाव आहे फ्रिक्शन. ओके, फ्रिक्शनला मराठीमध्ये काय म्हणतात? घर्षण. दर्शन नाही, दर्शन दे रे भगवंता ते दर्शन नाही, घर्षण. ओके, लक्ष द्या आता इकडे सगळेजण. माईक सगळ्यांचे म्यूटच ठेवा. ओके, मी जेव्हा तुम्हाला अनम्यूट करायला सांगेन त्यावेळेला अनम्यूट करा. चॅप्टर आपल्याला सुरू करायचा आहे फ्रिक्शन. ओके, मग हा जो फ्रिक्शन चॅप्टर असतो ना, हा चॅप्टर बेसिकली मेकॅनिक्स सेक्शनमधला चॅप्टर आहे. आणि तो फोर्स जो आपण मागला चॅप्टर घेतला की नाही, म्हणजे इंट्रोडक्शन टू फोर्स, त्याला तो जॉईंट चॅप्टर असतो. ओके, कारण मी तुम्हाला फोर्स चॅप्टर शिकवत असताना फोर्सचे टाईप्स सांगत होतो. त्यात मी तुम्हाला एक टाईप सांगितलेला कॉन्टॅक्ट फोर्स. कुठला सांगितलेला आठवतं का तुम्हाला? कॉन्टॅक्ट फोर्स. आणि कशाला म्हटलेलं कॉन्टॅक्ट फोर्स मी? जो फोर्स दोन बॉडीजमध्ये कॉन्टॅक्ट आल्यामुळे डेव्हलप होतो. द फोर्स डेव्हलप्ड ड्यू टू कॉन्टॅक्ट बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड ॲज कॉन्टॅक्ट फोर्स. बरोबर का? मग आता ह्या कॉन्टॅक्ट फोर्सचा आणि फ्रिक्शनचा काय संबंध आहे ते आपल्याला बघायचं आहे. लक्ष देऊ नाही का? समजा मी असा एक हॉरिझॉन्टल सरफेस घेतला, एक टेबल घेतला, असा टेबल, आणि ह्या टेबलवर मी एक ब्लॉक ठेवला, एखादा ब्लॉक ठेवला असा. बघा इकडे आता ब्लॉक आणि टेबल यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट आहे की नाही? बरोबर, म्हणजे हे दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, म्हणजे ते दोघं एकमेकांवर फोर्स अप्लाय करतायत. तो ब्लॉक टेबलला खाली ढकलायचा प्रयत्न करतोय, टेबल ब्लॉकला वर ढकलायचा प्रयत्न करतोय, पण दोघांचा फोर्स बॅलन्स्ड असल्यामुळं कोण खाली पण जात नाही, कोण वर पण जात नाही. तर या ब्लॉकमध्ये आणि टेबलमध्ये जो फोर्स असतो, तो कॉन्टॅक्ट फोर्स जो असतो ना, तो असा या डायरेक्शनमध्ये असतो. बघा, ही डायरेक्शन कशाची? एफ. कशाची डायरेक्शन आहे ही? एफ. एफला म्हणायचं काय? म्हटलं मी एफला कुठला फोर्स? कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, मग मी काय केलं, या कॉन्टॅक्ट फोर्सला दोन पार्ट्समध्ये डिवाइड केलं. त्याला रिझॉल्व करणं असं म्हणतात. रिझोल्युशन नावाचा एक प्रकार असतो. कंपोनंट मी तुम्हाला इन डिटेल शिकवणार आहे नंतर. आता फक्त लक्षात घ्या, मी काय केलं बघा, हा फोर्स कुठला फोर्स घेतला? कॉन्टॅक्ट फोर्स. याला मी दोन पार्ट्समध्ये डिवाइड केलं. एक असा व्हर्टिकल पार्ट घेतला, स्ट्रेट लाईन असा घेतला बघा, ह्याला म्हणायचं यन. काय म्हणायचं याला? यन. यन म्हणजे व्हर्टिकल कंपोनंट. कुठला कंपोनंट म्हणायचं याला? व्हर्टिकल. व्हर्टिकल का? कारण तो व्हर्टिकल उभ्या डायरेक्शनमध्ये आहे की नाही, व्हर्टिकल कंपोनंट, किंवा त्याला नॉर्मल रिॲक्शन सुद्धा म्हणतात. आणि ह्याचा दुसरा पार्ट मी असा आडवा घेतला. ओके, ह्याला मी म्हटलं एफ आर म्हटलं, किंवा काय नाव देऊया, एफ एफ म्हणूया, एफ एफ. ओके, हा जो एफ एफ आहे हा कुठला कंपोनंट आहे? हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. आणि याच हॉरिझॉन्टल एफ एफ म्हणजे फ्रिक्शनल फोर्स, किंवा यालाच फ्रिक्शन असं म्हणतो मी. काय म्हणतो? फ्रिक्शन. ओके, एफ एफ म्हणजे हॉरिझॉन्टल कंपोनंट, त्याला फ्रिक्शनल फोर्स म्हणा, किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणा? फ्रिक्शन. मग आपल्या चॅप्टरचं नाव काय बाळांनो? फ्रिक्शन. ओके, फ्रिक्शनला मराठीत काय म्हणतो आपण? घर्षण. आणि फ्रिक्शन कोण आहे? हा एफ एफ आहे. आणि हा एफ एफ कोण आहे सांगा मला? हॉरिझॉन्टल कंपोनंट. कुणाचा? एफचा, म्हणजेच कुणाचा? कॉन्टॅक्ट फोर्सचा. संपली डेफिनेशन फ्रिक्शनची. व्हॉट इज फ्रिक्शन? हे बघा, ही नॉर्मल रिॲक्शन, हे व्हर्टिकल कंपोनंट, हे आता सध्या आपल्याला डोक्यात घ्यायचं नाही. ओके, आता फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं, फ्रिक्शन म्हणजे काय? तर फ्रिक्शन इज अ हॉरिझॉन्टल कंपोनंट. हॉरिझॉन्टल म्हणजे कसा? आडवा. आडवा. आपण काय केलंय, ह्या एफला दोन पार्ट्समध्ये डिवाइड केलंय का? एक कंपोनंट म्हणजे एक भाग घेतला उभा आणि एक भाग घेतला आडवा. जो आडवा भाग आहे, ज्याला मी काय म्हटलंय? हॉरिझॉन्टल कंपोनंट. तो हॉरिझॉन्टल कंपोनंट कोण आहे? तो
आवाज येतोय आता? येतोय आवाज माझा आता? येतोय ना? ओके, लक्षात घ्या. कुठला कंपोनंट म्हणतोय मी? हॉरिझॉन्टल कंपोनंट. कुणाचा? एफचा. एफ म्हणजे कोण आहे? कॉन्टॅक्ट फोर्स. काय म्हणायचे त्याला? फ्रिक्शन. म्हणजे मी इथं ब्ल्यू पेननी डेफिनेशन लिहितो बघा. व्हॉट इज फ्रिक्शन? इट इज विच कंपोनंट? हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स इज कॉल्ड फ्रिक्शन. काय म्हणायचं बघा? व्हॉट इज फ्रिक्शन? कसला कंपोनंट? आडवा कंपोनंट. त्याचे दोन भाग केलेत ना, एक उभा केला आणि एक आडवा केला. जो आडवा भाग आहे ज्याला काय म्हणायचं? हॉरिझॉन्टल कंपोनंट. कुणाचा? कॉन्टॅक्ट फोर्सचा. त्याला फ्रिक्शन. समजलं का? व्हॉट इज फ्रिक्शन? The horizontal component of contact force is called as friction. लिहा डेफिनेशन फ्रिक्शनची. लिहा. The horizontal component The horizontal component of contact force is called friction. Definition समजली का सगळ्यांना? बघा इकडे, फ्रिक्शनचं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर काय सांगणार बघा तुम्ही? बघा, तुम्ही रस्त्यानं चाललाय, वॉकिंग ऑन द रोड, ओके, आणि किंवा सायकल चालवताय, वॉकिंग ऑन द रोड होताय, सायकल चालवताय, बरोबर, फुल स्पीडनं सायकल चालवायला लागलाय तुम्ही, ओके, आणि अचानक तुम्हाला सायकल थांबवायची. काय करता तुम्ही? ब्रेक मारता की नाही? का असे दोन पाय बाजूला काढता एरोप्लेनच्या पायासारखे? काढता का एरोप्लेनचे पाय असे बाहेर? विमानाचे पाय निघते तसे घर घासत, असं करतो का आपण? ब्रेक मारतो की नाही? बरोबर. ब्रेक मारल्यावर काय होतं? ब्रेक मारल्यावर काय होतं? रोडमध्ये आणि टायर्समध्ये काय होतं? फ्रिक्शन. रोडमध्ये आणि टायर्समध्ये काय होतं? फ्रिक्शन होतं, आणि त्या फ्रिक्शनमुळं तुमची सायकल थांबते, बरोबर का? याचा अर्थ बघा, आता मला सांगा, तुम्ही जेव्हा ब्रेक मारता तेव्हा स्पीड वाढते का कमी होते? व्हेलॉसिटी वाढणार का कमी होणार? कमी होणार. आणि व्हेलॉसिटी कमी होत असेल एखाद्या फोर्समुळे, तर त्या फोर्सला आपण कुठला फोर्स म्हणतो? अपोजिंग फोर्स म्हणतो, बरोबर का? म्हणजे फ्रिक्शन इज ॲन अपोजिंग फोर्स. फ्रिक्शन कसला फोर्स आहे? अपोजिंग फोर्स, ज्याच्यामुळे व्हेलॉसिटी काय होते? कमी होते. सो राईट डाऊन इन नोटबुक, फ्रिक्शन इज ॲन कसला फोर्स? अपोजिंग फोर्स. ओके, व्हेरी गुड. ओके, समजलं का सगळ्यांना? फ्रिक्शनची डेफिनेशन समजली का? फ्रिक्शन काय आहे? हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. दुसरी गोष्ट, फ्रिक्शनल फोर्सचं नेचर कसं आहे? फ्रिक्शनल फोर्स इज ॲन अपोजिंग फोर्स. फ्रिक्शन हा कसला फोर्स आहे? अपोजिंग फोर्स आहे. ओके, मग आता आपण फ्रिक्शन कधी होतं आणि फ्रिक्शन का होतं या दोन प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. ओके, म्हणजे पुढचे जे पॉइंट्स आहेत ना, त्या पॉइंट्सना मी कंडिशन्स फॉर फ्रिक्शन आणि कॉजेस ऑफ फ्रिक्शन असे नावं देणार आहेत. दोन. कंडिशन म्हणजे काय? फ्रिक्शन कधी होतं, पहिली गोष्ट, आणि कॉजेस म्हणजे फ्रिक्शन कधी होतं. ह्या दोन प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. त्यामुळे पहिला पॉइंट तुम्ही नोटबुकमध्ये लिहिणार आहे, कंडिशन्स फॉर फ्रिक्शन. Conditions for friction. बघा इकडं, मी फ्रिक्शनची मुळात डेफिनेशनच काय सांगितली? फ्रिक्शन इज अ हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स.
मग अज्यूम करा दोन बॉडीजमध्ये, म्हणजे काय केलं आपण, कॉन्टॅक्ट फोर्स आहे आपल्याकडे, त्याला दोन पार्ट्समध्ये आपण असं डिवाइड केलंय आणि हा आडवा पार्ट म्हणजे कोण आहे, फ्रिक्शन, बरोबर. पण अज्यूम करा दोन बॉडीजमध्ये एकमेकांची कॉन्टॅक्टच नसेल. काय नसेल, कॉन्टॅक्टच नाहीये. मग कॉन्टॅक्ट फोर्स असेल काय, नाही. आणि जर कॉन्टॅक्ट फोर्स नसेल तर फ्रिक्शन असेल काय, नाही. म्हणजे बघा फ्रिक्शन येण्यासाठी, दोन बॉडीजमध्ये फ्रिक्शन होण्यासाठी दोघांच्या मध्ये काय असणं गरजेचं आहे. एक साधं एक्झाम्पल तुम्हाला भारी डेमॉन्स्ट्रेशन देतो मी. बघा दोन हाताचे पाम्स आहेत माझ्या दिसत आहेत तुम्हाला. मी हे दोन पाम्स असे एकमेकांच्या एकदम जवळ आणले, पण मी अजून दोघांचे हे पाम्स एकमेकांना चिकटवलेले नाहीत, फक्त जवळ आणलेत. बघा आता मी ह्यांना काय करतोय, असं मूव्ह करतोय. ओके, फ्रिक्शन होत असेल काय, नाही. तुम्ही करून बघा तुमच्या हातानं, एकदम जवळ आणा, चिकटवू नका फक्त, आणि असं मूव्ह करा. फ्रिक्शन होईल का, नाही होणार. पण आता बघा, आता होते फ्रिक्शन. दोन दोन पाम्स मी एकमेकांना काय केले, चिकटवले, आणि जेव्हा मूव्ह केलं तेव्हा फ्रिक्शन होते की नाही. म्हणजे याचा अर्थ जेव्हा कॉन्टॅक्ट नव्हता तेव्हा फ्रिक्शन होत नव्हतं, पण जेव्हा कॉन्टॅक्ट आला तेव्हा मात्र फ्रिक्शन व्हायला सुरुवात झाली. याचा अर्थ असा होतो फ्रिक्शन होण्यासाठी दोन बॉडीजमध्ये कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही, बरोबर. राईट डाऊन देन. पहिली कंडिशन लिहा, माईक म्यूट करा आणि लिहा. नंबर 1, there must be, there must be contact between two objects. फ्रिक्शन होण्यासाठी दोन ऑब्जेक्ट्समध्ये कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे. कॉन्टॅक्ट नसेल तर फ्रिक्शन होणार नाही. का होईल सांगा, नाही होणार. ओके, पहिली कंडिशन काय, दोघांच्या मध्ये कॉन्टॅक्ट असला पाहिजे. आता दुसरी कंडिशन काय बघा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे दोन पाम्स मी एकमेकांना चिकटवलेत, असे एकदम चिकटवलेत, बरोबर. या वेळेला ह्या दोघांमध्ये फ्रिक्शन असेल पण आणि नसेल पण. ओके, पण काय असतं जेव्हा दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन नसतं. काय नसतं, रिलेटिव्ह मोशन म्हणजे बघा विथ रिस्पेक्ट, बघा हा स्टेडी असेल तर हा तरी मूव्ह व्हायला पाहिजे, हा स्टेडी असेल तर हा तरी मूव्ह व्हायला पाहिजे. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट दुसरा मूव्ह व्हायला पाहिजे आणि विथ रिस्पेक्ट टू सेकंड पहिला मूव्ह व्हायला पाहिजे. म्हणजे ज्या दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्यामध्ये मोशन असणं गरजेचं आहे, त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन होणं गरजेचं आहे. रिलेटिव्ह मोशन म्हणजे कसं बघा, हे बघा हे दोघं एकमेकांशी रिलेटेड मूव्ह झाले पाहिजेत, असे दोघं एकमेकांना अपोजिट डायरेक्शनमध्ये, दोघं सेम डायरेक्शन मध्ये. पण समजा मग असं असेल बघा, हे इकडे मूव्ह करते, हे असं मूव्ह करते, दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन होणार नाही. फ्रिक्शन होण्यासाठी पहिली कंडिशन काय, कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे. तर दुसरी कंडिशन काय, ज्या दोन बॉडीज मध्ये कॉन्टॅक्ट आहे त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन असणं गरजेचं आहे. जर रिलेटिव्ह मोशन नसेल तर फ्रिक्शन होणार नाही. म्हणजे दुसरी कंडिशन काय लिहिली बघा, देअर मस्ट बी relative motion. There must be relative motion between objects which are in contact. जे दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत अशा दोन ऑब्जेक्ट्स मध्ये काय होणं गरजेचं आहे, रिलेटिव्ह मोशन होणं गरजेचं आहे. जर या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर त्या दोन ऑब्जेक्ट्स मध्ये काय जनरेट होईल, फ्रिक्शन जनरेट होईल.
सो काय सांगितलेलं मी तुम्हाला, आपल्याला काय बघायच्या होत्या कंडिशन्स. पहिली कंडिशन काय, दोन बॉडीजमध्ये काय असणं गरजेचं आहे, कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, नुसतं कॉन्टॅक्ट असून चालेल काय, नाही, तर त्यांच्यामध्ये काय असलं पाहिजे, रिलेटिव्ह मोशन असलं पाहिजे. या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर आणि तरच काय होईल, फ्रिक्शन जनरेट होईल, अदरवाईज होणार नाही. सो या दोन होत्या फ्रिक्शन होण्यासाठी लागणाऱ्या कंडिशन्स. सो समजलं का सगळ्यांना, कंडिशन्स फॉर फ्रिक्शन. ओके, आता पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे, कॉजेस ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शन कधी होतं हे तर कळलं आपल्याला, दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील आणि त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन असेल तर फ्रिक्शन होतं, हे आपल्याला समजलेलं आहे. आता आपण हे बघूया की नेमकं का फ्रिक्शन तयार होतं, फ्रिक्शन का जनरेट होतं. म्हणून आपल्या पॉइंटचं नाव काय लिहिणार आहे मी आता, नेम ऑफ द पॉइंट इज कॉजेस ऑफ फ्रिक्शन. इंटरेस्टिंग आहे खूप, लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. डाऊट असेल काय तर मला विचारा, काही हरकत नाही. नेम ऑफ द पॉइंट इज कॉजेस ऑफ फ्रिक्शन. ऐका बाळांनो लक्ष देऊन. बघा इकडे, जेव्हा दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतात, म्हणजे त्यांचे सरफेसेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतात, ओके, आणि ते सरफेसेस आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी स्मूथ वाटत असतात. कसे वाटत असतात, स्मूथ. म्हणजे आपल्याला असं वाटतं की एकदम चकाचक स्मूथ सरफेस आहे. पण जर समजा तुम्ही त्याच सरफेसला एखाद्या मायक्रोस्कोप खाली बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की सरफेसेस स्मूथ नसतात, त्या सरफेसेसवर इरेग्युलॅरिटी असते. म्हणजे काय बघा, समजा मी हा पहिला एक सरफेस घेतला असा, बघा हा सरफेस, आपण जर उघड्या डोळ्यांनी बघितलं तर हा सरफेस आपल्याला असा स्मूथ दिसतो नेकेड आईजनं बघितलं तर, पण ह्याला जर मायक्रोस्कोपनं बघितलं तर हा सरफेस असा असतो, बघा असा सरफेस असतो. हा एक सरफेस आणि मग हा दुसरा सरफेस मी घेतला, याला पण मायक्रोस्कोपनी जर बघितलं अशा प्रकारे, तर ह्याच्यावर पण काय असणार, अशा इरेग्युलॅरिटीज असतील का अशा. या इरेग्युलॅरिटीजना हिल्स अँड डेल्स असा शब्द वापरला जातो. कुठला शब्द वापरला जातो, हिल्स अँड डेल्स. म्हणजे काही असा बघा, असा चढ, असा वरचा पार्ट असतो, काही पार्टमध्ये असा खोलगट असतो, त्याला शब्द काय वापरलाय, हिल्स अँड डेल्स. किंवा मी याला एक सिंपल शब्द काय वापरेन, इरेग्युलॅरिटीज. काय शब्द वापरणार, इरेग्युलॅरिटीज. ओके, मग बघा इकडे, मग जेव्हा असे दोन सरफेसेस ज्यांच्या सरफेसेसवर काय आहेत, इरेग्युलॅरिटीज आहे, अशा दोन बॉडीज जर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या बघा, तर काय होतं, या इरेग्युलॅरिटीजमध्ये इंटरलॉकिंग होतं. काय होतं, म्हणजे ह्या इरेग्युलॅरिटीज एकमेकांमध्ये काय होतात, अडकून बसतात, अशा फसून बसतात. ओके, आता एक सिंपल एक एक्सपेरिमेंट करून बघा. तुमच्या हाताची बोट आहेत की नाही, ही एक काम करा, ह्या बोटांना असं एकमेकांमध्ये फसवा, असं अडकवा असं. ओके, आणि कुठल्या तरी एका हाताला मूव्ह करायचा प्रयत्न करा, असं सरळ असं पकडा, आणि कुठल्या तरी एका हाताला पुढं न्यायचा प्रयत्न करा. जमेल काय, हे बघा मी असे दोन असं जर ठेवलं, आता जर पुढे न्यायचं म्हणलं तर मी नेऊ शकतो असं. बघा असे मी दोन अशा मूठ पकडली अशी, बरोबर, असं धरलंय बघा असं, आणि काय केलं, एखाद्याला मूव्ह करायचा प्रयत्न केला तर असं मूव्ह होईल की नाही, कारण ते अडकलेले नाहीयेत. पण आता समजा असे मी फिंगर्स ठेवल्या आणि ह्यांना जर असं एकमेकांमध्ये फसवलं आणि जर समजा मूव्ह करायचा प्रयत्न केला तर शक्य आहे का, नाही, कारण ही जी बोटं आहेत ही एकमेकांमध्ये काय होऊन बसलेत, अडकून बसलेले आहेत. सिमिलरली त्याचप्रमाणे ह्या ज्या इरेग्युलॅरिटीज आहेत ना, या इरेग्युलॅरिटीज एकमेकांमध्ये काय होतात, अडकून बसतात, त्याला इंटरलॉकिंग असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, इंटरलॉकिंग. लॉक होणं, अडकून बसणं, इंटरलॉकिंग. आणि मग हे इंटरलॉकिंग झाल्यामुळं हे जर असं इंटरलॉक झाले तर हे एकमेकांच्या मोशनला अपोज करतील की नाही, बरोबर आहे, एकमेकांच्या मोशनला काय करतील, अपोज करतील. आणि तो अपोज म्हणजेच काय, फ्रिक्शन. समजलं का नाही समजलं, बघा मी परत एकदा सांगतो. सरफेसेस आपल्याला कसे वाटत असतात, स्मूथ.
पण ॲक्च्युली ते स्मूथ नसतात. त्यांच्या सरफेसेसवर काय असतात, इरेग्युलॅरिटीज असतात. मग अशा इरेग्युलॅरिटीज असणारे सरफेसेस जर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर त्या इरेग्युलॅरिटीजमध्ये काय होणार, इंटरलॉकिंग होईल का, हे एकमेकांमध्ये फसून बसतील काय, आणि ते इंटरलॉकिंगच मोशनला काय करणार, अपोज करणार. आणि तो अपोज म्हणजेच काय, फ्रिक्शन. समजलं का सगळ्यांना? लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर मी परत एकदा हवं तर सांगतो. राईट डाऊन. पॉइंटचं नाव काय लिहिलं, कॉजेस ऑफ फ्रिक्शन. त्यात पहिला पॉइंट लिहा, पहिला पॉइंट लिहा, फ्रिक्शन कॉजेस ड्यू टू इरेग्युलॅरिटीज. नाही इरेग्युलॅरिटी खोडा ते इरेग्युलॅरिटी शब्द खोडा. ड्यू टू इरेग्युलॅरिटी शब्द खोडा. ड्यू टू पासून पुढे लिहायचं, ड्यू टू इंटरलॉकिंग बिटवीन. इथे इंटरलॉकिंगची स्पेलिंग लिहिली बघा मी, INTERLOCKING. इंटरलॉकिंग बिटवीन irregularities of two surfaces which are in contact. लिहिलं का? बघा काय लिहिलं, पहिला पॉइंट काय लिहिला, दोन सरफेसेस जर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर त्या सरफेसेसवर काय असतात सांगा मला, इरेग्युलॅरिटीज असतात. आणि मग जेव्हा ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा त्या इरेग्युलॅरिटीमुळे काय, इरेग्युलॅरिटीजमध्ये काय होतं, इंटरलॉकिंग होतं. आणि ते इंटरलॉकिंग मोशनला काय करतं, अपोज करतं. आणि तो अपोज म्हणजेच काय, फ्रिक्शन. समजला? पहिला कॉज समजला, पहिलं कारण समजलं सगळ्यांना. दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असताना त्यांच्या सरफेसवर असणाऱ्या इरेग्युलॅरिटीजमध्ये काय होतं, इंटरलॉकिंग होतं. आणि इंटरलॉकिंग झाल्यामुळं काय होतं, ते दोघं एकमेकांच्या मोशनला काय करतात, अपोज करतात. आलं लक्षामध्ये? समजलं सगळ्यांना? ओके. याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा, पुढचं कारण सांगतो मला. ओके, नेक्स्ट बघा, दुसरं कारण सांगतो मी तुम्हाला. काय होतं, जेव्हा दोन सरफेसेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा इरेग्युलॅरिटीजमुळे इंटरलॉकिंग तर होतच, पण सरफेसवर जे असे मॉलिक्युल्स असतात की नाही, समजा ह्या सरफेसवर एक मॉलिक्यूल असणार, कुठला तर त्याचा मॉलिक्यूल असेल किंवा ॲटम असेल ना, ज्याच्यापासून तुमचा तो टेबल वगैरे सरफेस तयार झालाय बघा ह्याच्यामध्ये. आणि इथं पण असे मॉलिक्युल्स असणार बघा, लाईक दिस, असे मॉलिक्युल्स असतात. तर या मॉलिक्युल्स जेव्हा हे आता जे दोन सरफेसेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की नाही, काय होतं, या मॉलिक्युल्समध्ये असे वीक बॉन्ड्स तयार होतात. काय तयार होतात, असे वीक बॉन्ड्स. तुम्ही कोहेजिव्ह फोर्स किंवा अधेजिव्ह फोर्स शब्द ऐकलाय का? ह्याच्यापूर्वी ऐकलाय का? बघा काय असतं कोहेजिव्ह फोर्स म्हणजे, दोन सिमिलर मॉलिक्युल्स असतील तर ते दोघं एकमेकांना काय करत असतात, अट्रॅक्ट करत असतात. त्यांच्यातल्या अट्रॅक्टिव्ह फोर्सला कोहेजिव्ह फोर्स म्हणायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या अधेजिव्ह फोर्सेस असतात, म्हणजे जर समजा दोन डिसिमिलर मॉलिक्युल्स असतील तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्याला अधेजिव्ह फोर्स म्हणायचं. थोडक्यात त्याला मी इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असं म्हणतो. काय म्हणतो? कुठले फोर्सेस?
इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे दोन मॉलिक्युल्समध्ये असणारे फोर्स किंवा दोनपेक्षा जास्त मॉलिक्युल्स जे एकमेकांवर फोर्स अट्रॅक्ट करतात, अट्रॅक्टिव्ह असेल, रिपल्सिव्ह असेल, त्या फोर्सेसला काय म्हणायचं, कुठले फोर्सेस म्हणायचं, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आणि या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमुळं या मॉलिक्युल्समध्ये काय तयार झाले, वीक बॉन्ड्स तयार झाले. बॉन्ड्स तयार झाले म्हणजे वरचे मॉलिक्युल खालच्या मॉलिक्युलला काय गेले, बांधले गेले की नाही. मग आता समजा यांच्यामध्ये जर वीक बॉन्ड्स तयार झाले आणि समजा तुम्ही जर वरच्या सरफेसला मूव्ह करायचा प्रयत्न केला तर ते बॉन्ड्स काय करतील. साधं सिंपल उदाहरण घ्या, तुमच्या पायाला एक दोरी बांधली, अज्युम करा तुमच्या पायाला एक दोरी बांधली आणि त्या दोरीचं दुसरं टोक एका खांबाला बांधलं, इलेक्ट्रिकचा खांब असतो की नाही रोवलेला, बांधलं आणि तुम्हाला सांगितलं पळा, पळता येईल काय, नाही येणार. का बरं, कारण जी दोरी आहे ती तुम्हाला काय करेल, अपोज करेल, बरोबर. आणि समजा तुमच्या मागे त्या स्टेजमध्ये कुत्रं लागलं, तुम्ही काय कराल, ती दोरी तोडून पळाल की नाही. पण मग तुम्हाला ती दोरी तोडावी लागेल ना, म्हणजे ती दोरी तुमच्या मोशनला काय करेल सांगा, म्हणजे लागू नये कुणाच्या मागं कुत्रं. ओके, मी म्हणत नाही तुमच्या मागं कुत्रं लागावं, पण एक जस्ट इमॅजिन सांगतोय मी तुम्हाला, एक एक्झाम्पल सांगितलं. म्हणजे समजा तुम्हाला त्या पोलपासनं जर पळायचं असेल तर ती दोरी तुम्हाला पळू देणार नाही, आणि जरी सुद्धा तुम्हाला पळायचंच असेल तुम्हाला ती दोरी काय करावी लागेल, तोडावी लागेल. बघा इथं हे मॉलिक्युल्स आहेत, ह्यांच्यामध्ये काय तयार झालेत, असे वीक बॉन्ड्स तयार झालेत. काय तयार झालेत, वीक बॉन्ड्स. कशामुळे तयार झालेत हे वीक बॉन्ड्स, कुणामुळे तयार झालेत सांगितलं मी, इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमुळं. आणि हे वीक बॉन्ड्स जे असतात ते यांच्या रिलेटिव्ह मोशनला काय करतात, अपोज करतात. आणि मोशनला अपोज म्हणजेच काय, फ्रिक्शन. समजलं का. सो फ्रिक्शनचं दुसरं कारण काय, जेव्हा सरफेसेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यांच्या मॉलिक्युल्समध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमुळं काय तयार होतात, वीक बॉन्ड्स तयार होतात, विच अपोजेस देअर मोशन. समजलं की नाही समजलं. बघा मी लिहून देतो तुम्हाला, राईट डाऊन, मग लिहिल्यानंतर परत एकदा एक्सप्लेन करतो, समजेल तुम्हाला. नंबर 2 पॉइंट लिहा. फ्रिक्शन causes because when two surfaces comes in contact, two surfaces comes in contact, there is there is formation of formation of weak bonds between their molecules due to intermolecular forces of attraction. काय लिहिले बघा, काय होतं फ्रिक्शन कशामुळे होतं, तर जेव्हा दोन सरफेसेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा त्या सरफेसेस कॉन्टॅक्टमध्ये आलेले जे मॉलिक्युल्स असतात त्या मॉलिक्युल्समध्ये काय तयार होणार, वीक बॉन्ड्स तयार होणार. कशामुळे तयार होणार, ड्यू टू इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आणि मग असे वीक बॉन्ड्स तयार झाले की ते वीक बॉन्ड्स मोशनला काय करणार, अपोज करणार. आणि मोशनला अपोज म्हणजेच काय, फ्रिक्शन. सो फ्रिक्शनचे किती कारणं सांगितली मी तुम्हाला, 2. पहिलं कारण कुठलं, इंटरलॉकिंग बिटवीन इरेग्युलॅरिटीज. ज्या इरेग्युलॅरिटीज त्यांच्यामध्ये काय होतं, इंटरलॉकिंग होतं, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण काय सांगितलं बघा, ड्यू टू फॉर्मेशन ऑफ वीक बॉन्ड्स बिटवीन मॉलिक्युल्स ड्यू टू इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. समजलं सगळ्यांना.
आलं लक्षामध्ये? सो बघा बरं काय काय बघितलं आपण. फ्रिक्शनचं इंट्रोडक्शन, आजचं इंट्रोडक्टरी लेक्चर होतं आपलं. काय काय बघितलं आजच्या लेक्चरमध्ये आपण? डेफिनेशन बघितली का? काय होती डेफिनेशन? फ्रिक्शन इज हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अपोजिंग फोर्स. पहिली डेफिनेशन बघितली. मग दुसरी मी तुम्हाला फ्रिक्शन बद्दल फॅक्ट सांगितली की फ्रिक्शन मोशनला अपोज करतं, म्हणून फ्रिक्शन कसला फोर्स आहे? अपोजिंग फोर्स आहे. मग आपण कंडिशन्स फॉर फ्रिक्शन बघितल्या. फ्रिक्शन कधी होतं? जेव्हा दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतं? रिलेटिव्ह मोशन होतं. बरोबर? ह्या दोन कंडिशन्स बघितल्या. बरोबर का? त्याच्यानंतर तिसरा पॉईंट काय बघितला आपण? कॉजेस बघितले. पहिला कॉज काय बघितला? इरेग्युलॅरिटीज असतात सरफेसेसवर आणि त्यांच्यात काय होतं? इंटरलॉकिंग, पहिलं कारण. आणि दुसरं काय सांगितलं? मोलिक्युल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्या मोलिक्युल्समध्ये काय होतं? वीक बॉन्ड्स तयार होतात ड्यू टू इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, आणि त्याच्यामुळे दोन बॉडी फ्रिक्शन. सो इकडे लक्ष द्या. सगळ्यांना फ्रिक्शनची डेफिनेशन समजली का? हो. चला मला फ्रिक्शनल फोर्सचं नेचर सांगा. कसलं नेचर आहे फ्रिक्शनल फोर्सचं? फ्रिक्शनल फोर्स इज अँड येस, नेचर काय फ्रिक्शनल फोर्सचं? अपोजिंग फोर्स. तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न आला व्हॉट इज द नेचर ऑफ फ्रिक्शनल फोर्स, तुम्ही उत्तर काय लिहिणार? अपोजिंग फोर्स. व्हेरी गुड. फ्रिक्शनचे कंडिशन्स कळल्या का दोन तुम्हाला? कंडिशन्स कळल्या का? हा, कॉन्टॅक्ट असला पाहिजे. दुसरी गोष्ट काय असलं पाहिजे? रिलेटिव्ह मोशन असलं पाहिजे. आणि कॉजेस कळले का? हा. तर आज आपला वेळ इथंच संपलेला आहे. ऐका लक्ष देऊन मी काय सांगतोय. हो, मी काय सांगतोय ऐका, मग नंतर आपण थोडंसं डिस्कशन करूया. आजच्या सेशनमध्ये आपल्याला इथंच थांबायचे. वेळ आपली संपत आलेली आहे. उद्याच्या सेशनमध्ये आपल्याला फ्रिक्शनचे टाइप्स, त्याच्यानंतर फ्रिक्शनच्या ॲडव्हान्टेजेस, फ्रिक्शनचे काय फायदे आहेत आणि फ्रिक्शनचे काही तोटे आहेत, डिसॲडव्हान्टेजेस, हे इन डिटेलमध्ये बघायचं आहे पुढच्या सेशनमध्ये. ओके. तर